तर नमस्कार सगळ्यांना आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या व्लॉगमध्ये। तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझं मॉर्निंग रूटीन दाखवणार आहे। तर इथे मी उठले होते, आंघोळ वगैरे झाली, आज केस धुतले होते आणि मी तिकडनं आंघोळ करून आली तोपर्यंत श्रेयांशसुद्धा उठलेला होता। मग तो मला बघितल्यानंतर रडायला लागला। तर मग त्याला घेतलं थोड्या वेळ त्याच्यासोबत, म्हणजे त्याला घेऊन थोड्या वेळ बसले, पण त्याच्या ना एक कानातली ना जी बाळी असते ती हे झाली होती, तर ती त्याला टोचत होती। तर मग ती थोडीशी नीट केली आणि थोड्या वेळ त्याला घेऊन त्याला शांत केलं आणि मग त्याला खेळायला लावल्याच्या नंतर मग मी माझं काम जे आहे ते आवरायला सुरुवात केली। आणि आज म्हटलं तुमच्या सगळ्यांसोबत माझं जे मॉर्निंग रूटीन असतं ते शेअर करू। दररोज काही एकसारखंच नसतं, दररोज म्हणजे वेगवेगळ्या कामानुसार बदलत असतं। तर आजचं जे मॉर्निंग रूटीन होतं माझं तेच तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे। तर इथे ना त्याला घेतलं, त्याला घेऊनच थोडंसं काम आवरत होते मी। तर याला ती खुशी आंघोळीला गेलेली होती तिच्या पप्पांसोबत। तर तिला आंघोळीला टॉवेल वगैरे नेऊन दिला आणि नंतर आले त्याला खेळायला काढून दिलं थोड्याशा वस्तू, म्हणजे तो त्या वस्तूंच्या नादी लागून खेळत राहील। तर इथे डोकं धुतलेलं होतं मी, तर मग म्हटलं केस आधी सुकून घेऊ थोडेसे, नाहीतर आधी लगेच मला सर्दी होऊन जाते। तर त्यामुळे मग मी इथं थोडेसे केस सुकवले आणि त्यानंतर मग दरवाजा खोलला। तर बाहेर बरंचसं म्हणजे 7 वाजायला 10-15 मिनटं कमी होते, कारण 7 वाजता जे आहे ते आमचं पंचायतीचं जे म्हणजे सरकारी पाणी येतं नळांना, तर ते पाणी येतं। तर मग दरवाजा खोलला आणि तोपर्यंत काही पाणी आलेलं नव्हतं। तर मग म्हटलं तोपर्यंत आपण माठ वगैरे धुवून घेऊ। तर डायरेक्ट इथं किचनमध्ये आले आणि माठ धुवून घेतला। जे पाणी आहे ते आम्हाला दिवसाआड येतं, म्हणजे दररोज नाही येत, एक दिवस सोडून पाणी येत असं। तर मग आम्हाला 2-3 दिवस पाणी पुरेल इतकं पाणी जे आहे ते भरून ठेवावं लागतं। तर इथे मग आता मी माठ धुवून घेत होते आणि 3 दिवस पुरेल इतकं पाणी जे आहे ते स्टोअर करून ठेवावं लागतं आम्हाला। तर एक माठ आणि ती गुंडी भरून ठेवते मी, म्हणजे आरामात आम्हाला 3 दिवस जे पाणी आहे तिसऱ्या दिवशी सकाळी येतं, पण 7 वाजेपर्यंत पुरवावं लागतं। तर मग आता इथे मी तो माठ आणि ती गुंडी जी आहे ती भरून ठेवणार आहे। त्यानंतर ठेवला एक साईडला चहा आणि इकडं आले, पुढच्या घरामध्ये आले अंथरूण उचलायला। तर म्हटलं तोपर्यंत पटापट, जोपर्यंत श्रेयांचे पप्पा श्रेयांशला त्यांना आंघोळ घालत होते तोपर्यंत म्हटलं पटापट आवरून घेऊ आपण।
इथे बेडशीट वगैरे व्यवस्थित केले आणि त्यानंतर मग मी चहा प्यायला घेतला। तर मला सवय आहे की चहा पिताना यूट्यूब बघणे, तर मी दररोज असंच करते। चहा पिताना चेक करते की कोणाची काही कमेंट आली का, किती सबस्क्रायबर्स वाढले, किती व्ह्यूज आले। तर चहा पिता पिता मी हे काम करत असते। आणि इथे खुशीची आणि श्रेयांची अंघोळ झाली होती, तर मग त्यांना इकडे आणलं। ते तर आता श्रेयांचं त्यांचं सगळं म्हणजे आवरून दिलं दोघांचं आणि मी लागले होते माझ्या कामांना। तर सगळ्यात आधी मी घरातलं बेडशीट वगैरे व्यवस्थित केलं आणि घर झाडणे अगोदर म्हटलं घरात गोमूत्र शिंपडून द्यावा, कारण की 4 दिवसापासून देवांवर आम्ही जे आहे ते कापड टाकलेलं होतं। तर मग आज म्हटलं कापड काढून व्यवस्थित गोमूत्र घरात शिंपडून देऊ, घर थोडंसं शुद्ध करू। तर इकडे मी ते गोमूत्र शिंपडत होते। त्यानंतर इकडे किचनमध्ये हे व्यवस्थित सगळे गोधड्यांवरती सगळीकडे शिंपडून घेतलं, कारण आता पावसाचं काही खरं नाही गोधडे वगैरे धुवायला, तर त्यामुळे मग मी गोमूत्र शिंपडून देते। आता इथे बाहेर आलो तर काल मिस्टरांनी ना रेशन भरून आणलं होतं, तर ते गहू उन्हात टाकायचे होते वाळत। तर मग इथे बाजावर टाकू, कारण कुत्र्यांचा खाली खूप त्रास असतो, तर म्हटलं बाजावर टाकू, तर मग त्याच्यामुळे इथे बाहेर आणलं। तर इथे आता माझं आवरून घेतलं आणि आले किचनमध्ये स्वयंपाकाचं बघण्यासाठी। तर स्वयंपाक आज शेवगाच्या शेंगा, भात आणि पोळ्या करणार आहे। तर आता इथे ना शेवगाच्या शेंगा ज्या आहेत ते चिरून सोलून घेणार आहे आणि त्या उकडत टाकणार आहे।
हा ओम आहे का त्याचं नाव? दे तिकडे दे. बाप्पा कर तिकडे, बाप्पा कर. काम आटपले माझे आणि म्हणजे घर पुसायचे बाकी आहे, पण खूप गरम होत आहे. भांडे घासायला आले होते बाहेर, भांडे घासून तिथं उन्हात ठेवले बाहेर आणि लाईट गेली. इतकं गरम होऊ राहिलं घरात. मग म्हटलं बस खुशी आहे. ए उन्हात नको, ए उन्हात नको जाऊ खुशी. अगं उन्हात नको ना खेळू, इकडे पटकन चाल.